प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि एस टी महामंडळाचा जो खर्च आहे त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण मिळवण्यासाठी आता शासनानं ई बस हा पर्याय शोधला आहे आणि त्या ई बस या आता हळूहळू जिल्ह्यात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आता सातारा जिल्ह्यामध्ये प्राथमिक जो पहिला टप्पा आहे त्याच्यामध्ये साधारण 5 या ई बस दाखल झालेल्या आहेत आणि या ई बससाठी लागणारी ही चार्जिंग स्टेशन सुद्धा अशा पद्धतीनं साताऱ्यात आता तयार करण्यात आलेली आहेत। साताऱ्यात एस टी महामंडळाच्या आवारात ही चार्जिंग स्टेशन दिसत आहेत, ही चार्जिंग स्टेशन तयार केलेली आहेत आणि शिवाय या 5 ई बस दाखल झालेल्या आहेत। एकूणच या सर्व गाड्या या एसी आहेत आणि शिवाय प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आतली जी बैठक व्यवस्था आहे ती सुद्धा बदलण्यात आलेली आहे। साधारण 35 प्रवासी हे या बसमध्ये बसतील अशा प्रकारची प्रवाशांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। शिवाय या सर्व गाड्या या ऑटोमॅटिक आहेत आणि जो इंधनावरचा खर्च वाढला होता हा खर्च कुठेतरी नियंत्रण आणायचं या उद्देशानं आता शासनानं हे एक पाऊल उचललेलं आहे आणि आता जवळजवळ या 5 गाड्या पहिल्या टप्प्यात साताऱ्यात दाखल झालेल्या आहेत। त्याच पद्धतीनं अशा आणखीही काही गाड्या या हळूहळू दाखल होतील आणि त्यानंतर एकूणच या इंधनावरचा खर्च वाचवणे आणि प्रवाशांचा जो गैरसोय असते हे टाळण्यासाठी शासनाचे हे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या पहिल्या टप्प्यात आता 5 गाड्या या साताऱ्यात दाखल झालेल्या आहेत। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।